तारदाळ ग्रामपंचायतीकडून सामाजिक बांधिलकीचा वेगळा उपक्रम राबविण्यात आला आहे। अंत्यविधीची प्रक्रिया सुलभ आणि सन्मानपूर्वक पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आधुनिक व सुसज्ज वैकुंठ रथ खरेदी करण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळा आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला। तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने 15वा वित्त आयोग निधीतून मंजूर झालेल्या वैकुंठ रथ चा लोकार्पण सोहळा सोमवारी सकाळी आमदार राहुल आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। तारदाळ गावचा विस्तार मोठा असल्याने अंत्यविधीच्या वेळी येणाऱ्या विविध अडचणींचा विचार करून ग्रामपंचायतीने आधुनिक व सुसज्ज असा रथ खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता। त्यासाठी वित्त आयोग निधीतून आवश्यक निधी मंजूर करण्यात आला। या रथामुळे अंत्ययात्रा सोयीस्कर आणि सन्मानपूर्वक पार पडता येणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे। गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामपंचायतीचे आभार मानले। सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या कार्यामुळे ग्रामपंचायतीची सकारात्मक छबी निर्माण झाल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले। या लोकार्पण सोहळ्यावेळी विधिवत पूजा करण्यात आली। वैकुंठ रथ उपलब्ध झाल्याने गावात अंत्यविधीची प्रक्रिया अधिक सुलभ होऊन गरजू कुटुंबियांना मानसिक आधार मिळेल अशी भावना व्यक्त होत आहे। या प्रसंगी सरपंच सौ पल्लवी पोवार, विशाल कुंभार, पैलवान अमृत भोसले, बाळासाहेब माने, शशिकांत मोहिते, अंजना शिंदे, उपसरपंच सूरज कोळी, भीमराव बन्ने, सचिन पोवार, विनोद कोराणे, प्रकाश खोबरे, केजी पाटील, यशवंत वाणी, बाबासो महाजन, जयप्रकाश भगत, गजानन नलगे, चंद्रकांत तांबे, मृत्युंजय पाटील, प्रवीण पाटील, सूर्यकांत जाधव, नितीन खोचरे, उमेश चोपडे, अकबर करडी, लक्ष्मी चौगुले, राणी माने, मालुबाई चौगुले, पूनम संपाळ, सुवर्णा दाते यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।